अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे येथे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती दिनी चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर हाथरस व बलरामपूर येथील दलित तरुणीवर झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयाच्या समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी, आदिवासी विरोधी कायदे कोरोनाच्या काळात करण्यात आलेले आहेत। शेती, जंगल, नैसर्गिक साधने बड्या उद्योगपतींच्या हातामध्ये सोपविण्याचा हा प्रकार असून सर्व कष्टकरी कामगारांना त्यापासून वंचित करण्याचा डाव याकरिता सर्व न्यायाने महात्मा गांधी यांच्या धोरणानुसार सत्य अहिंसेचा वापर करून जनचळवळ उभारण्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड देविदास राऊत, कॉम्रेड विनोद जोशी, ॲडव्होकेट शिवाजी देशमुख, कॉम्रेड प्राध्यापक विजय रोडगे, कॉम्रेड गजानन पेठे, कॉम्रेड सुरेश वराडे, अशोक मते, राजीव नितनवरे, नितीन गवळी, हरिभाऊ जुनघरे, सुभाष महाराज चव्हाण, गोपाल मुरेते आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते। हाथरस व बलरामपूर येथील घटनेचा यावेळी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। हाथरस येथील जी घटना घडलेली आहे हा एक निर्गुण अत्याचार झालेला आहे। या देशामध्ये आता महिला ती कष्टकरी वर्गातील, त्याचबरोबर ती मागास समाजातील असून तिला कोणताही न्याय मिळालेला नाही। अगोदर तर इथे पोलीस स्टेशनने रिपोर्टही घेतला नाही। जेव्हा साधारण वृत्तपत्रधारकांनी जेव्हा ही बातमी देशभर पसरवली त्यावेळेला दिल्लीतील वृत्तपत्र मोठ्या प्रमाणात तिथे जमा झाले आणि त्यांनी ही बातमी पसरवली। म्हणजे या देशामध्ये आता स्त्रिया सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, कामगारांचे हक्क हिरावून घेतलेले आहेत ते सुरक्षित नाहीत। म्हणजे हा देश चालला कुठं? म्हणून याकरिता आम्ही हा निषेध म्हणून महात्मा गांधीच्या जन्मदिवशी आम्ही हा निषेध करण्याचं ठरवलेला आहे। चांदूर रेल्वे येथून विदर्भ न्यूज करिता बंडू आठवले यांचा हा वृत्तांत।